कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बरं, तुम्हाला तिघींचं लव्ह मॅरेज आहे. हा ट्रायंगलच आहे ना, तिघी बरोबर ना. तुम्ही तिघी लव्ह मॅरेज, तुम्ही दोघी अरेंज मॅरेज. येस. तुम्हा दोघींना विचारायचंय मला, लव्ह मॅरेज चांगलं की अरेंज मॅरेज? तुमचं काय म्हणणं आहे? आता माझं अरेंज मॅरेज आहे, त्यामुळे मी जो अनुभव घेते सो अरेंज मॅरेज चांगलं वाटतंय. तुमचं काय म्हणणं आहे? लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? काय मला ॲक्च्युली लव्ह मॅरेज करायचं होतं, मग काय झालं? कोणी भेटलं नाही म्हणून फायनली अरेंज मॅरेज केलं अँड आय एम व्हेरी हॅपी. म्हणजे ते म्हणतात ना की सोलमेट मिळालंय, तर अगदी असं हो आहे. का? लग्नानंतर म्हणजे सांगा, हे काय असतं सोलमेट म्हणजे? जरा मला समजावून सांगा. म्हणजे जसं वेव लेंथ मॅच होते. आता आम्ही फक्त नवरा बायकोपेक्षा बेस्ट फ्रेंड्स आहोत आणि ते खूप मला वाटतं इम्पॉर्टंट आहे. किती वर्ष झाली लग्नाला? 5 वर्ष. तुमच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? लव्ह मॅरेज करणं चांगलं की अरेंज मॅरेज? मी लव्ह मॅरेज म्हणेन, कारण लव्ह मॅरेजमध्ये नातं हे टप्प्याटप्प्याने डेव्हलप होत जातं. म्हणजे माझ्या केसमध्ये तरी आधी आम्ही 1 वर्ष मित्रमैत्रिणी होतो, मग त्याच्यानंतर आम्ही प्रेमात पडलो. मग साधारण 4 वर्ष आम्ही प्रेमात होतो, त्यातली पण 2.5-1 वर्ष साधारण लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप होतं, कारण ओमकार ऑलरेडी न्यूझीलंडला पुढच्या शिक्षणासाठी गेलेला होता. सो असं ओव्हरसीज लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप होतं. मग आम्ही लग्न केलं. सो आम्ही आधीपासून एकमेकांना माहिती होतो. नॉट इन अँड आउट 100% असं मी नाही म्हणणार, ते एकत्र राहिल्याशिवाय नाही कळत, पण तरी तो प्रवास सोपा होतो असं मला वाटतं. लव्ह मॅरेज असेल तर प्रवास सोपा होतो, म्हणजे हो, जी म्हणजे 4 वर्ष अगदी- प्रेमाची आहेत ती आधीच होऊन जातात. हा, म्हणजे अगदी अनोळखी व्यक्तीबरोबर डायरेक्ट लग्न करण्यापेक्षा थांबा. ओ बोला. ओ, हे काय नवीन शेजारीच बसलाय? तुम्ही एकदम अनोळखी. नाही, पण मी अनोळखी असं म्हणणार नाही, पण आपण जेव्हा बघायला जातो पहिल्यांदा, तेव्हाच आधीच क्लिअरली दोघांनी एकमेकांशी बोलून भेटून. नाही, पण तो कालखंड फार कमी असतो ना, 2 कमी दिवसातलं असतो, पण असतं ना. दोन भेटी आपण म्हणू शकतो की परत एकदा भेटायचं. असं 2 भेटीत किती किती भेटी होत्या? नाही, अगणित. अगणी. बरं, त्यांचा अनुभव विचारला. तुमचं काय म्हणणं? लव्ह मॅरेज चांगलं? लव्ह मॅरेज. हा? लव्ह मॅरेज. का? माझ्या बाबतीत तर लव्ह मॅरेज खूप छान झालं. कसं काय? सुरुवात कशी झाली तुमची त्या चाळीमध्ये? आम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखतोय, पण असं बोलणं चालणं नव्हतं इतकं. मग मोठं झाल्यानंतर भेटलो, बोलणं चालणं सुरू झालं. हा, मग मैत्री झाली, मग प्रेम झालं. नाही, पण ते पण कोणीच मला सांगा, एकाच बिल्डिंग मध्ये राहत होतो, हो, तरी बोलणं नव्हतं? त्या दृष्टीने आपण बोलत नाही ती ना. दृष्टी कुठली असते? ते काय, मला हे नवीनच आहे डोमे. सोलमेटची दृष्टी नसते ना. सोलमेटची दृष्टी असते, ती कधी प्राप्त होते आपल्याला? मैत्री झाल्यानंतर अजून म्हणजे कितवीत साधारण? लग्नाच्या आधी 1-2 वर्ष आम्ही म्हणजे 2 वर्ष व्यवस्थित ओळखायला लागलो. आता लग्नाला 2 वर्ष झाली माझ्या. लग्नाला 2 वर्ष झाली लग्नाला का? 2 वर्ष आणि झाली. ओळख किती वर्षाची? आधी 2 वर्ष. आधी 2च वर्षाची ओळख होती. अच्छा. सुरुवात कशी झाली? वरचा सुरुवात- बदला घालताना? सुरुवात म्हणजे कोणीच कोणाला प्रपोज केलं नाहीये. काय सांगता? मग काय कचरा टाकत होता वरून का पाणी फेकत होता? काय करत होता? कोणीच कोणाला प्रपोज नाही केलं. असंच झालं ते बोलता बोलता की येस, वेवलाईन जुळते आपली, आपण पुढे जाऊ शकतो किंवा असं. मग तो त्याच्या घरी बोलला, मी माझ्या घरी बोलले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.